2025 अंतर्गत पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे श्री शहाजी हायस्कूल सुपे, तालुका बारामती, जिल्हा पुणे इयत्ता 9वी वर्गातील विद्यार्थिनी आपल्यासमोर एक प्रकल्प सादर करणार आहेत. आमच्या प्रकल्पाचे नाव घनकचरा व्यवस्थापन असे आहे. प्रकल्प तयार करणाऱ्या टीमचे नाव रामानुजन असे आहे. आमच्या प्रकल्पाच्या समस्येचे नाव घनकचरा हे आहे. समस्येचे निराकरण करण्याचे 2 मार्ग आहेत. फर्स्ट, कचऱ्याची निर्मिती कमी करणे. सेकंड, निर्माण झालेल्या किंवा उत्पादित कचऱ्यामधून जास्तीत जास्त फायदा मिळवणे. घनकचऱ्यात घरगुती कचरा, व्यावसायिक कचरा, वैद्यकीय कचरा व कार्यालयीन कचरा, बांधकाम आणि घरे बांधकामाचा कचरा, स्वच्छता करण्याचा कचरा व कचरा, औद्योगिक कचरा इत्यादी कचऱ्यांचा समावेश होतो. आपण दररोज आपल्या घरातून, शाळेतून, बाजारातून किती कचरा निर्माण करतो, पण त्याचं काय होतं याचा आपण कधी विचार केला आहे का? हा कचरा जर योग्य पद्धतीने हाताळला नाही तर तो आपल्या पर्यावरणाला, आरोग्याला आणि भविष्याला त्याचा धोका निर्माण होतो. व्यवस्थापन करण्यासाठी आम्ही हा प्रकल्प केला आहे. त्याचे नाव आहे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट ऑटोमॅटिक स्मार्ट बिन. घनकचरा व्यवस्थापन तसेच वर्गीकरण करण्यासाठी आम्ही अशा प्रकारचे ऑटोमॅटिक स्मार्ट बिन तयार केले आहे. यामध्ये सामान्यपणे आम्ही सेन्सर्स आणि मायक्रो कंट्रोलर्सचा वापर केला आहे. 10 सेंटीमीटर व्यास असलेल्या पाईप समान 4 तुकडे केलेले आहे. कापून घेतलेले त्यांच्यासहित आर्डिनो मायक्रो कंट्रोलर जोडला आहे. तसेच मोटर ड्रायव्हर जोडला आहे, सर्व मोटर जोडले आहे व विविध सेन्सर जोडले आहेत. रेन वॉटर सेन्सर, आयर सेन्सर, मेटल सेन्सर कचरा ओळखण्यासाठी जोडले आहेत. सर्व मोटर स्मार्ट बिन फिरवण्यासाठी तसेच कचरा योग्य पडावा यासाठी वापर केलेला आहे. पूर्ण प्रकल्प ऑटोमॅटिकली काम करतो. त्यासाठी नमस्कार मित्रांनो, आज आपण कचरा अधिक चांगल्या प्रकारे कसा व्यवस्थापित करू शकतो, ज्यामुळे कचऱ्याची निर्मिती कशी कमी होईल हे पाहणार आहोत. आज मी आपल्या सर्वांसमोर 7Rचे महत्त्व स्पष्ट करणार आहे. त्यातील पहिला R आहे रिथिंक. रिथिंक म्हणजे पुनर्विचार. यात आपण आपल्या मूलभूत गरजा तसेच सवयींबद्दल पुन्हा विचार केला पाहिजे. नंतर दुसरा R आहे म्हणजे रिफ्यूज. रिफ्यूज म्हणजे नकार. ज्या गोष्टी आपल्या वातावरणाला हानिकारक आहेत त्या गोष्टी आपण नाकारल्या पाहिजे. नंतर तिसरा R आहे रेड्यूस. रेड्यूस म्हणजे कमी करणे. हे तत्त्व कचरा निर्मिती कमी करण्यासाठी वापरले जाते. नंतर चौथा R म्हणजे रिफ्यूज. रिफ्यूज म्हणजे पुनर्वापर. एखादी गोष्टीचा पुन्हा वापर करणे किंवा जास्त वेळा वापर करणे याला रिफ्यूज असे म्हणतात. पाचवा R आहे रिसायकल. रिसायकल म्हणजे नको असलेल्या वस्तूंना नवीन आणि उपयोगी बनवणे. जुन्या गोष्टींपासून नवीन गोष्ट बनवणे. नंतर 6वा R म्हणजे रेग्युलेशन. रेग्युलेशन म्हणजे आपण आपल्या ॲक्टिव्हिटीवर नियंत्रण ठेवून त्यांच्यावर जास्त लक्ष केंद्रित केलं पाहिजे. नंतर 7वा R आहे रिसर्च. रिसर्च म्हणजे संशोधन. आवश्यक वस्तूंचा पुन्हा वापर करण्यासाठी, कचऱ्याची निर्मिती कमी करण्यासाठी आपण नवीन मार्ग शोधत असतो. यासाठी संशोधन करणे आवश्यक आहे. म्हणूनच विचार करा व विकास करा. घनकचरा व्यवस्थापन म्हणजे केवळ कचरा उचलणे नाही, तर तो कमी करणे, वर्गीकरण करणे, पुनर्वापर करणे आणि सुरक्षितरित्या विल्हेवाट लावणे ही जबाबदारी आहे प्रत्येक नागरिकाची. आपण घरातूनच सुरुवात करूया. ओला आणि सुका कचरा वेगळा ठेवूया. प्लास्टिकचा वापर कमी करूया आणि आपल्या परिसराला स्वच्छ ठेवूया. कारण स्वच्छता ही केवळ सवय नाही, तर ती संस्कृती आहे, ती देशभक्ती आहे. म्हणूनच चला आपण सर्वजण एकत्र येऊन स्वच्छ, हरित आणि शाश्वत भारताच्या निर्मितीचा संकल्प करूया.